नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवत शिंदेंचा दावा मान्य केला आहे. शिवसेनेत फूट पडताना बहुमत हे शिंदेंकडे असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं सांगितलं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट मात्र निश्चिंत झाला असून शरद पवार गटाची धाकधूक मात्र वाढल्याचं दिसत आहे. कारण जो न्याय शिंदेंना मिळाला तोच न्याय अजित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कोणालाही अपात्र केलं नाही. पण त्याचवेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेंचा शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगात त्यांची लढाई सुरू आहे. त्याचसोबत विधिमंडळातही त्यांचा वाद सुरू आहे. अशा वेळी जर विधिमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचढ. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदारांपैकी 40हून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कोणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांची बाजू भक्कम दिसते. दरम्यान बहुमताप्रमाणेच पक्षाच्या व्हीप संदर्भातही राहुल नार्वेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांचा व्हीप त्यांनी ग्राह्य धरला नाही. त्यांनी शिंदे गटाचा व्हीप योग्य असल्याचं सांगत भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली. याचा फायदा अजित पवार गटाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेप्रमाणे न्याय लावला तर शरद पवार गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाईल आणि अजित पवार गटाचे व्हीप अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल. व्हीपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचढ आहे. कारण अनिल पाटील राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधी व्हीप होते. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना व्हीपचा निर्णय घ्यायला अजून सोपं होणार आहे.